अध्याय 2. कवींद्र म्हणाले, शहाजीला 5वे वर्ष लागले असताना मोठे आणि उत्तम चिलखत चढून आणि आपले आवडते धनुष्य घेऊन मालोजी राजे मोठ्या सैन्यासह निजामशहाच्या आज्ञेने इंदापूरच्या स्वारीवर गेले. तेथे त्याच्यावर हल्ला करून गराडा घालणाऱ्या पुष्कळ योद्ध्यांचे प्रहार घेत त्यांच्याशी लढत असता त्याने पायदळ, मदोन्मत्त हत्ती व घोडे यांच्या रक्ताची एक मोठी नदी धो धो वाहवयास लावली व यमाप्रमाणे क्रुद्ध आणि तेजस्वी अशा त्या मालोजीने शत्रुपक्षाच्या योद्ध्यांस पुढे पाठवून त्यांच्या मागोमाग आपण स्वतःही स्वर्गाची वाट धरली. वज्रपाताप्रमाणे भयंकर अशी ती वार्ता ऐकून ती साध्वी उमा वाऱ्याने केळ जशी उपटून पडते तशी भूमीवर पडली. सूर्याच्या वियोगाने ज्याप्रमाणे दिनश्री अंधारात बुडून जातो त्याप्रमाणे ती आधार तुटलेली उमा दुःख सागरात बुडून गेली. मग स्वतःचे डोळे अश्रूंनी भरले असतानाही तो महाबुद्धिमान विठोजी पतिशोकाने विभळ झालेल्या आणि क्रौंच पक्षाप्रमाणे विलाप करणाऱ्या आपल्या भावजाईचे सांत्वन करण्यासाठी गळा दाटून येऊन तिला म्हणाला, हे थोर मनाच्या वहिनी, हा मृत्यूलोक अनित्य आहे हे लक्षात आणून तू शोक टाकून दे. तुझा पती आपल्या आप्तजनासह सोडून स्वर्गात गेला आहे. शत्रूच्या शस्त्र प्रहाराने मरण यावे असेच शत्रूस पाठ न दाखवणारे शूर योद्धे इच्छित असतात. स्वर्गलोकी शीघ्र जाऊन अमृत प्राशन करू असे इच्छिणाऱ्या स्वार्थदृष्टी विरास खरोखर आप्तजनाविषयींचे प्रेम अडवू शकत नाही. हाय हाय, तुझी मुले लहान असताना तुला साध्वीला सोडून तुझा पती परलोकास गेला तेव्हा त्याचे हृदय कठोर असले पाहिजे. खरोखर मनुष्यांची शरीरे नश्वर आहेत आणि ती महाप्रयासाने रक्षण करून ठेवली असतानाही आयुष्याची दोरी संपली असताच नाश पावतात. अहो, वैद्यांकडून उपचार करून या शरीरास निरोगी ठेवले, उत्तम व मृदू रेशमी वस्त्रे आणि रजया यांनी आच्छादले. हलका, स्निग्ध, मधुर, प्रिय आणि हितावह तसेच पौष्टिक अशा खाद्य, पेय, लेह वगैरे नाना प्रकारच्या आहाराने यास पुष्ट केले. कृष्णचंदनाच्या चूर्णाने बनवलेल्या अगरबत्त्यांच्या सुवासाने दरवळलेल्या आणि दिव्य रत्नांनी प्रकाशणाऱ्या रम्य महालात शिरीष पुष्पाप्रमाणे मृदू आणि सुंदर बिछाना टाकून त्यावर त्याला निजवले आणि पाणी शिंपडलेल्या थंडगार वाड्याच्या पंख्याने वारा घातला. सुंदरीनी आपल्या करकमलाने त्याचे पाय चुरले. अशा रीतीने त्याच्यावर पुष्कळ उत्तम उपाय करून त्याला मोठ्या काळजीने धारण केले तरीसुद्धा जणू काय कृतज्ञ होऊन हे शरीर कोणाच्याही बरोबर जात नाही. म्हणून या लोकात कोणी कोणाचे नाही हेच खरे. प्रेम करणाऱ्या स्त्रिया, गुणवान पुत्र, ते प्रेमळ आईबाप, तसेच सख्खे भाऊ, मित्र, शत्रू, संपत्ती, विपत्ती ही सर्व देह आहे तोपर्यंतच माणसाला असतात. हे देवी, शहाजी आणि शरीफजी हे तुझे दोन्ही पाणीदार पुत्र उगवत्या चंद्रसूर्याप्रमाणे शोभून दिसत आहेत. वीर मातेच्या पोटी जन्मास आलेल्या या तुझ्या दोघा कुलदीपक पुत्रांचे अखिल जगामध्ये अद्भुत आणि उज्ज्वल यश पसरेल. हे दोघेही कोवळ्या वयाचे असून त्यांचे जीवित तुझ्यावरच अवलंबून आहे. या लोकी तुझ्याशिवाय ते क्षणभरही राहू शकणार नाहीत. म्हणून तू आता माझ्या विनंतीला मान देऊन तरी धैर्य धर आणि या दोघांच्या रक्षणासाठी तरी प्राण धारण कर. आपल्या कुलाच्या व विशेषतः राज्याच्या सुस्थितीसाठी विठोजीने अशा रीतीने तिचे सांत्वन केले. त्या सत्शील राणी उमाबाईने आपल्या दोन्ही पुत्रांवर नजर देऊन शोक टाकला आणि जीवित धारण केले. म्हणजे तिने सती जाण्याचा बेत रहित केला. त्या महाबुद्धिमान विठोजीस जरी अत्यंत शोक झाला होता तरी तो आवरून त्याने आपल्या भावाचे और्ध्वदेहिक कर्म केले. नंतर प्रतापी विठोजीने शहाजी आणि शरीफजी यांच्या नावाने राज्यकारभार चालवून अखिल राज्यास स्थैर्य आणले. मालोजीच्या निधनाची ही वार्ता ऐकून निजाम शहास सुद्धा आपल्या सेनेचे पंख तुटले असे वाटू लागले. त्यावेळी मालोजीच्या शहाजी आणि शरीफजी या दोन्ही पुत्रांना विठोजीसह बोलावून उदारधी निजामशहाने त्यांचे स्वतः सांत्वन केले आणि बापाची जहागीरही त्यांच्याकडे चालू केली. त्याचबरोबर सुवर्णालंकार, सुंदर वस्त्रे, मौल्यवान रत्नमाला आणि हत्ती, घोडे देऊन त्यांचा सत्कार केला आणि संतोषाने त्यास घरी जाण्यास निरोप दिला. त्यांचा चुलता विठोजी याने या दोघांना वाढवले व तेव्हा त्यांच्या त्या बाल शरीरांवर विशेष तेज चमकू लागली. उत्तम लक्षणाने युक्त व सर्व संपत्तीचे आगर असा शरीफजी भाऊ जो शहाजी, त्यास राजा शब्द शोभू लागला. तो महाबाहू उमेचा पुत्र शहाजी लहान असतानाही त्यास सर्व सरदार मान देऊन वंदन करू लागले. शहाजीच्या शरीरात जसजसे यौवन प्रवेश करू लागले तसतशी बाल्यदशेला जणू काही अडचण होऊन ती हळूहळू संकोच पाहू लागली आणि हा राजपुत्र यौवनामध्ये पदार्पण करता झाला.
हत्तीचा छावा जसा गंडस्थळाच्या मदस्रावधाराने शोभून दिसतो, तशी नुकत्याच फुटू लागलेल्या मिसुडीने देवाप्रमाणे सुंदर अशा शहाजीच्या मुखास शोभा आली. त्याची कांती सुवर्णासारखी असून त्याचे नेत्र दीर्घ होते आणि त्याची सुंदर नासिका अतिशय बाकदार असल्यामुळे पोपटाच्या मनात भीती उत्पन्न करीत होती. त्या शहाजीचे मुख चंद्राला सुद्धा मागे सारील असे सुंदर होते. त्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब असून त्याचे शरीर अलौकिक दिव्य होते. उत्तम लक्षणांनी युक्त, दानशील, दयाशील, युद्ध कुशल, महातेजस्वी अशा शहाजी नावाच्या मालोजी राजाच्या पुत्रास पाहून कुबेराप्रमाणे संपत्तिमान जाधवरावाने अनुकूल ग्रह असलेल्या अशा ज्योतिषाने सांगितलेल्या मुहूर्तावर आपली विजयी लक्षणा, कमल नेत्र आणि कुलास शोभा आणणारी कुलवान मुलगी जिजाऊ त्यांना अर्पण केली. ज्याप्रमाणे शुभ्र व खोल गंगा सागरास मिळाली असता शोभून दिसते, त्याप्रमाणे तेजपुंज शरीर धारण करणारी ती गुणवती जिजाबाई गुणगंभीर थोर मनाच्या शहाजी पतीशी संयोग पाहून शोभू लागली. तिचे हात कमलासारखे असून ती जणू काय पृथ्वीची शोभा होती. ती लावण्यवती असून तिचे कुळ उच्च होते. तिचा काळा व तुळतुळीत केशकलाप नितंब भागापर्यंत लोळत होता. तिचा भाल प्रदेश पाहून जणू काय अर्धचंद्रच आहे असा भास होत होता आणि तिच्या भोया धनुष्याप्रमाणे होत्या. कान सोन्याच्या शिंपल्यासारखे, नाशिका सरळ, दात कुंदाच्या ताज्या फुलांप्रमाणे शुभ्र, ओठ आरक्त आणि मुख प्रफुल्लित कमलाप्रमाणे होते. तिचा कंठ शंकाप्रमाणे होता आणि स्वर कोकिळेप्रमाणे मधुर होता. नुकत्याच यौवनात प्रवेश करणाऱ्या तिचे भुज कमलातील कोमल तंतूप्रमाणे नाजूक असून तिचे हात विकसित कमलाप्रमाणे आरक्त व बोटे पल्लवाप्रमाणे लालसर होती. नखे तुळतुळीत आणि लाल होती. तिची नाभी खोल, पोट कृश व मांड्या केळीच्या खांबासारख्या सुंदर होत्या व घोटे आत लपून गेलेले होते. तिच्या पायांवर राजलक्ष्मीचे चिन्ह दिसत होते. ती सर्व संपत्तीचा कळस होती. तिच्या वेणीत नाना प्रकारच्या अलंकारांची गर्दी झालेली होती. मोते व रत्ने यांच्या मालांनी रक्तवर्ण तेजस्वी अशा डोक्यातल्या फुलांनी तिचा शिरोभाग सुशोभित झालेला होता. तिच्या ललाट भागावर रत्ने लटकत असून तिच्या कानामध्ये सभोवती मोते ओवलेली अशी कुंडले झळकत होती. मोते रत्ने यांचे मोठमोठे हार व गुच्छ तिच्या गळ्यात घातलेले होते. दंडामध्ये बाजूबंद असून हातात रत्न जडित बांगड्या होत्या. क्रश अशा कटी प्रदेशावर कमरपट्टा, पायांमध्ये रुणझुण वाजणारे पैंजण, पायांच्या बोटात मौल्यवान रत्नाभरणे, अंगावर चकाकणारी जरतारी वस्त्रे, अंगात रत्न जडित काठांची जरतारी चोळी धारण करणाऱ्या त्या प्रसन्न वदन हंसगती व प्रेमळ जिजाईस त्या सूर्यवंशदीपक आणि प्रसन्न मनाच्या शहाजीने वाद्यांच्या घोषांमध्ये घरी आणले. त्या विनयशील जिजाईने आपल्या पतीसह गृह प्रवेश केला तेव्हा ती दोघे लक्ष्मीनारायणाच्या जोड्याप्रमाणे भासू लागली. शीघ्र जमलेल्या व आश्चर्याने पाहणाऱ्या पोक्त सुवासिनीने मिळून तिला निरांजनाने ओवाळले. तेव्हा तिने नमस्कार केला असता तिला फलप्रद होणारे अनेक आशीर्वाद देऊन त्या आपल्या सुनेस सासूने अत्यंत कौतुकाने पाहिले. सासूच्या सेवेत तत्पर, पतीला अत्यंत प्रिय बोलणारी, आपल्या शिलाचे संरक्षण करण्यात दक्ष, विनयाची मूर्तिमंत देवता, पतिव्रता स्त्रियास वर्तनाचा मार्ग दाखवणारी, दोन्ही कुलांना मान्य आणि आपल्या परिजनास आनंद देणारी अशा त्या सुनेचे साध्वी स्त्रियांनी अतिशय अभिनंदन केले. विश्वास राजाची दुर्गा नावाची सुंदर व सद्गुणी मुलगी ही महाभाऊ शरेफजीस बायको मिळाली. ती दुर्गा व सुंदर जिजाई या दोघी आपली सेवा करणाऱ्या सुना आणि आपले दोघे पुत्र यांच्या योगाने उमेश अतिशय आनंद होत होता. अमूल्य गुणांनी शोभणाऱ्या त्या दोन्ही बंधूंच्या योगाने शोभणारे हे दोघेही सद्गुणी पुत्र लागलीच आपल्या यशामुळे सर्व पृथ्वीस आणि आपल्या मातेस आनंद देऊ लागले. ज्याप्रमाणे अत्यंत वेगवान वायूने अग्नी प्रखर होतो, त्याप्रमाणे आपल्या पराक्रमी भावासह तो भीष्मापेक्षाही उग्र कर्म करणारा, प्रत्येक युद्धात विजयी होणारा व धनुष्य बाण घेणारा अतुळ बलवान शहाजी राजा निजामाचे प्रिय करण्यासाठी सर्व राजांमध्ये श्रेष्ठ अशा पृथ्वीराजाप्रमाणे पृथ्वीचा शास्ता झाला आणि तो पृथ्वीवर राज्य करू लागला. या ठिकाणी दुसरा अध्याय समाप्त झाला.